प्रश्न विचारला की कथा वाचल्यानंतर काय वाटलं, तर ॲक्च्युली धरमवालिया सरांनी या बाबतीत सांगितलं होतं. मी त्यांनाही विचारलं होतं आणि परवा ट्रेलर लॉन्चच्या दिवशी पण त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी 2017मध्ये न्यूजपेपरमध्ये ही बातमी बघितली होती, ही बातमी वाचली होती की कामगारांनी 10वीची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले रात्र शाळेत जाऊन, आणि त्यावरून त्यांना ते सुचलं होतं की आपण म्हणजे याच्या बाबतीत आपण काय करू शकतो. आणि मग शिवराज आणि ते सगळे म्हणजे बसून त्यांनी जेव्हा ती कथा लिहिली, तर मुळातच त्या म्हणजे सुरुवातच त्याची अशी झाली की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, ह्याची दखल घेतली गेली पाहिजे. तर ती दखल त्यांनी घेतली, त्यांनी त्याच्यावर कथा लिहिली. आणि शिवराज, ओंकार गोखले, अरविंद जगताप सर यांनी त्याला इतकं छान पद्धतीने मांडलेली आहे, ती अगदी प्रिसाईज शब्दात मांडलेली आहे आणि प्रिसाईज शब्दात ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर म्हणजे तो ती त्यांची जर्नी सगळी वाचल्यानंतर, म्हणजे स्ट्रगल म्हणा किंवा संघर्ष म्हणण्यापेक्षा आपण त्या लोकांची, त्या कामगारांची ज्यांच्याकडे जास्त फॅसिलिटीज नाही आहेत, प्रिव्हिलेजेस नाही आहेत, अशा लोकांची जी जर्नी आहे ती आपल्याला कुठेतरी सगळ्या जगासमोर मांडायला मिळते. तर हे तर खूपच आपल्यामध्येच एक खूप चांगलं कॉज आहे. आणि अर्थातच ती लिहिलेली पण इतकी छान आहे, ती मुळातच इतकी प्रेरणादायी आहे. जसं आम्ही ट्रेलरमध्ये पण म्हणतोय, गाण्यात पण म्हणतोय की सत्य घटनेवर आधारित प्रेरणादायी गोष्ट, तर ती आहेच आहे ती गोष्ट प्रेरणादायी. कारण आम्ही इंटरव्ह्यूज पण ऐकलेले आहेत. उदय शिरोडकर ज्यांनी हा पायंडा पाडला की रात्रशाळेत कामगारांना शिकवून त्यांनी ॲटलिस्ट 10वी तरी पास झालं पाहिजे, मग नंतर पुढे ते जातीलच त्यांच्या मार्गाने. तर हे सगळंच इतकं प्रेरणादायी आहे की या बाबतीत दुसरा काही प्रश्नच येऊ शकत नाही किंवा दुसरा विचारच येऊ शकत नाही जेव्हा आपल्याकडे ही स्टोरी किंवा अशी कथा परफॉर्म करायला येते.